पहली नजर में कैसा जादू कर दिया, तेरा बन बैठा है मेरा जिया। जाने क्या होगा क्या पता, इस पल को मिलके आज ही ले जरा। भारी वाटते, थंड वातावरण. कसं वाटतंय बाबा? हे बघा, वातावरण अरे एकदम मस्त. आपण एवढे सगळे आजार छू. चांगले टेन्शन फ्री. आपली आई आहे इकडे, बाबासाहेब पण आहेत आणि आपले कपल आहेत, म्हात्रे कपल. आणि एकदम ब्युटिफुल आहे भाई बघायला. आपली आई आहे इकडे, बाबासाहेब पण आहेत आणि आपले कपल आहेत, म्हात्रे कपल. आणि एकदम ब्युटिफुल आहे भाई बघायला. हॅलो, काय घेऊन जायचं बोल? काहीतरी एक मेमरीज म्हणून. पण मस्त आहेत क्रॉकरी, एकदम डिफरंट आहेत एकदम. हा काय बोलतोय? अरे ते जुनं झालं यार. याला काही सर्व कार बुक केली. पहिला हे 6 जण चाललेले आहेत पुढे. बाय बाय. चलो लेट्स गो. डिंग डोंग. कुठे चालू? डिंग डोंग म्हणजे काय माहिती नाही. क्या है इसका? इसका नाम क्या है? बुद्ध कुछ तो नाम है ना? बुद्ध पार्क. पूर्ण पार्क आहे, फिरायचंय. आता तुम्ही पण बघा, आम्ही पण बघा. पण वाटत ना असं बिलीच पण होत आपण इंडियामध्ये. एकदम क्लीन रोड तर एकदम क्लीन आहे भाई, प्रॉपर मेंटेन केलंय सगळं. आम्ही डायरेक्ट खालती चालू बघा. गाडीनं आपल्या डायरेक्ट खालती सोडलंय, पूर्ण गोल प्रदक्षिणा मारून. काय क्रिएटिव्हिटी आहे गाईज मोबाईलमध्ये ना. खरंच भाई डोळ्यांनी बघायला मजाच वेगळी आहे. किती यूज आहे आणि किती ब्युटिफुल आहे यार. आता मनच त्याचा तिकडनं जायचा. मला स्वतःवरती एवढी शेम वाटते ना का मला बुद्धबद्दल काहीच नाही माहिती. 1% पण इन्फॉर्मेशन नाही माहिती. मी जस्ट एकदा रीलला ऐकलेला का त्यांच्या जे केस आहेत ना, म्हणजे बघा ते जे केसांवर आहेत ना, ते आय थिंक ते वाटतं कुठेतरी मी रीलला ऐकलेलं का त्यांच्या ते स्नेल आलेले त्यांच्या केसांवर आलेले का लावलेले ते पण नाही माहिती. मी रॉंग असू शकतो. बट जेवढी आतमध्ये एनर्जी होती आणि एकदम पिन ड्रॉप सायलेन्स हे ज्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत भाई. अँड अजून काय बोलू भाई, म्हणजे एक स्टडी करण्यासारखं आहे. नॉलेज गेन करण्याची गोष्ट आहे भाई. त्यांची पण काही स्टोरीज आहेत, जसे आपले हिंदू धर्मामध्ये स्टोरीज आहेत. अँड भाई मला तर नॉलेज घ्यायला म्हणजे चांगलंच आवडतं आहे. ट्रॅव्हल करण्यामध्ये ना, फॉर एक्झाम्पल सांगतो, ट्रॅव्हल करण्यामध्ये एवढा म्हणजे शिकायला भेटतो. माणसं सांगतात काही गोष्ट, नॉलेज घेतात. आपण तर भाई त्याच्यामध्ये 1% पण येत नाही, मी स्वतः. पण काही लोकांना नॉलेज असते काही गोष्टींचं, तर चुपचाप बसून ऐकायला ना मजा वाटते. तर तसं तिथे सगळे इन्फॉर्मेशन असे लिहिलेले आहेत ना सगळे. आणि आतमध्ये जी पेंटिंग आहे, ड्रॉइंग आहे, ती खरंच भाई 1 नंबर आहे. अँड ऐकण्यासारखं आहे आणि नॉलेज घेण्यासारखं आहे. सो घरी जाऊन मी नक्की बघेन व्हॉट इज बुद्ध आणि त्यांची स्टोरी पूर्ण जाणून घेईन. हे 100% आहे. आणि खरंच बघा मागणं दिसत पण असेल. काय यार बोलून फायदा नाही भाई, 1 नंबर आहे.
बद्रीनाथ आहे बद्रीनाथ. आणि मग तिकडे बघा, तिकडे सोमनाथ आहे. सुंदर लागेल. देवाची मूर्ती बघा. ओम नमः शिवाय. आतमध्ये मूर्ती एवढी ब्युटिफुल आहे भाई. मी रामेश्वरम रिअलमध्ये नाही गेलो आहे, बट कदाचित असाच असेल. नाना बोलले काय मस्त आहे. वाव, बेस्ट. हे बघा गाईस, इथे मल्लिकार्जुन आहे. तिथे एक वेगळा मंदिर आहे, तिथे एक वेगळा मंदिर आहे. अँड हे लाईनीत जे आहेत ते 4 मंदिर आहेत. आय थिंक 4 आहेत. 4 म्हणजे टोटल 12 ज्योतिर्लिंग पण इकडे एक मस्तपैकी ठेवलेले आहेत. आणि जर कोण गेला नसेल आणि ते इकडे येऊन झालं असेल तर 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन इकडेच होईल भाई. आतमध्ये कशी वेगळी वेगळी पिंड आहे. केदारनाथची कशी लिंग आहे, सोमनाथची कशी लिंग आहे, ते इकडेच बघायला भेटेल. महाकाल ज्योतिर्लिंग. हे बघा, लास्ट ज्योतिर्लिंग केदारनाथ. बघा, हा आहे द्वारका, रामेश्वरम, जय जगन्नाथ आणि बद्रीनाथ. सो तर इकडे मेन 4 धाम ठेवलेले आहेत, जे विष्णूचे मेन 4 धाम आहेत. आणि 12 ज्योतिर्लिंग ठेवलेले आहेत, जे शंकराचे 12 ज्योतिर्लिंग आहेत. ओम नमः शिवाय. मजा आली, खरंच जाम मजा आली. फिरणं म्हणजे देवदर्शन भाई, देवदर्शन मजा येते. मिंट फ्लेवर कधी पाणी पिलाय का? मगाशी नाही का पिला? यो कुठे पिला मिंट फ्लेवर? मिंट फ्लेवर वॉटर दिलाय. कसा आहे बोला? पुदिना आणि सेम ना, एकदम फास्ट. You.